टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गडचिरोली जिल्ह्यातील एक जुना मार्ग जे ब्रिटिशकालीन लोकांनी आंबडेलीपर्यंत टाकला होता, याचा काम सुरू झाल्यानंतर सध्या मुद्दा गाजलेला आहे। कारण की हे वन विभागातून जात असलेला मार्ग आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून तमदाला इथून आंबडेलीला हा गिट्टी मार्ग टाकण्यात आला आणि त्याची दुरुस्तीसाठी शासनाने निधी दिला आणि आपण गिट्टीचे ढिगारे बघू शकतो। हे गिट्टीचं काम इथे सुरू झाला होता। नंतर वन विभागाच्या जमिनीतून हा रस्ता जात असल्यामुळे सिरोंचा येथील वन परिक्षेत्र अधिकारी व उपवन संरक्षक जे आहेत त्यांनी या रस्त्यावरील गिट्टी ट्रॅक्टर लावून खोदकाम केली आणि बाजूला ढकलण्यात आली। हाच तो रस्ता आहे ज्या रस्त्यातून आंबडेली गावाला इथून मार्ग निघतो आणि आंबडेली हा एक जुना गाव आहे। ब्रिटिश काळात या मार्गाचे काम सुरू होते आणि त्यानंतर आंबडेलीपर्यंत कच्चा मार्ग तयार करण्यात आला होता। परंतु जुना मार्ग असतानाही वन विभागातून रस्ता जात असल्यामुळे खोदकाम केल्यामुळे हे प्रकरण सध्या गाजलेले आहे। या प्रकरणाची दखल सहाय्यक पालकमंत्री घेतलेली आहे आणि याची थेट तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे आणि सहाय्यक पालकमंत्र्यांनी मागणी केली आहे की सिरोंचा येथील वन संरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी जे आहेत त्यांना निलंबित करण्यात यावा आणि एक मोठी मागणी आहे। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात विकास कामाला कुठे ना कुठे वन विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे एक अडचण निर्माण होत आहे। धर्मोबा अत्राम यांनी कॅबिनेट मंत्री असताना असे अनेक प्रकरण गाजले होते। सध्या मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना हा मुद्दा गाजला आणि या मुद्द्यावर कारवाई होणार का, या रस्त्याचे काम पूर्ण होणार का, याकडे आता सध्या लक्ष लागले आहे आणि राजकारण सध्या तापलेले आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली।